माल बघा आता हे सर्व आतल्या गाडीला सर बघा. आता हे जर बघितलं तर नारळाने फळ दिसतं सर, बरोबर ना. हे बघा इथं बंचेस मध्ये नारळच येणार. अजून त्याला वेळ पण आहे सर. आता इथं बघा बंचेस मध्ये हे चित्र गेल्या वर्षी वाटलं होतं का. इकडे बघा आता हे बाग असे जर बाग जर शेतकऱ्यांचे समजा होत आहे, साधारण या झाडावरती माल किती वाटतं तुम्हाला? झाडावर माल कमीत कमी 30 ते 35 किलोच्या आसपास. 35 किलो बरोबर नाही. गेल्या वर्षी खर्च किती झाला? गेल्या वर्षी 6 लाख रुपये खर्च झाला. वरची बाग नव्हती सर. किती या बाग? 850 झाडाला 6 लाख रुपये खर्च केला. आणि या वर्षी? ह्या वर्षी 2.5 लाख 1750 झाडाला केलं. सर किती फरक पडला? दुपटीनं 1800 झाडाला 5 लाख रुपये टोटली खर्च झालाय. माझ्या 17.5. नाही नाही आता ऐका ना, 5 लाख रुपये खर्च झालाय आता, बरोबर. वॉटर सोल्युबल तेवढा झालाय. आता 1700 1750 झाडे त्यांची. तुमचं किती झालं? माझा आता 2.5 लाख रुपये खर्च झाला. किती झाडाला? 1750 झाडाला स्प्रे आणि खत बित सर्व. पित सगळं. बरं त्यातला स्प्रे व किती खर्च झाला अंदाजे? स्प्रेवर झाला असेल लईतले 60 ते 70 हजार रुपये. बरं आणि बाकी कुठे केला तुम्ही? सगळा मातीवर. ओके, तुम्ही कुठे केला? वर केला लक्षात तुम्ही हवेत गेली. आज ही साईज आहे साधारण 500 प्लस, तर 500 आणि 600च्या दरम्यान साईज, म्हणजे 1 किलोच्या वर माल आहे आधून. सर नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या का? माझं नाव ज्ञानेश्वर सुरेश सरडे, राहणार कन्नेरगाव, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. बरोबर नाही सर. आज आपण तुमच्या बागेत उभे. किती दिवसाची बाग आहे ही बाग आपण धरताना 10 महिन्याची बाग धरली. 10 महिन्याची झाड असून धरले. मामा पुढे थोडेसे. आणि आज किती या तुम्ही पण सर पुढे राहा. हा तुमचा मित्र परिवार आहे, बरोबर की नाही. सर्वजण डाळिंब बागायत राहतात, ते तर 100% SBT वापरताय. आज यांच्या बागेवर पण आपण व्हिजिट मारली. सर तुमचं एकदा नाव सांगा. गणेश बरगंडे. बरगंडे. आपलं काय नाव सर? दत्ता खोचरे. बरं, दोघांच्या डाळिंब बाग आहे, बरोबर की नाही. तुम्ही SBT वापरताय आणि तुम्ही अजून वापरलेली नाहीये, पण यांच्या हे तुमचं सर्व ग्रुप एकच आहे, बरोबर की नाही. तर एकंदरीत तुमच्या बागेमध्ये आता तुमची बाग छोटी आपण बघितली, पण तरी सुद्धा दोन्ही बागेमध्ये तुम्हाला काही फरक वाटतो का? तुम्ही 100% केमिकल करता, बरोबर की नाही. एक तुम्ही आम्हाला सांगितलं का तुम्ही बेसल डोस करतच नाही, सर्व वॉटर सोल्युबल तुमचं काम चालू आहे, बरोबर नाही. त्याचा खर्च आहे पण थोडासा जास्त आहे तुमच्याला. बाग जास्त आहे तर खर्च पण जास्त येणार. पण सरांची 100% ऑर्गॅनिक SBT बाग आहे. आपण 80-20चा फॉर्म्युला देतोय, पण वॉटर सोल्युबल कोणतं देत नाही आपण, बरोबर नाही सल्फेट बेस मधलं. तर आत्ताचा हा जो माल आहे हा बागेमध्ये बऱ्यापैकी वरचा माल आहे, बरोबर नाही. आता इथं झाडं किती आहे? ही 450. 450 झाडे. अजून कुठे झाड? आपली दुसरी बाग आहे, खाली एक बाग आहे. आणि ह्याच वर्षी तुम्ही पहिल्यांदा SBT वर सुरुवात केली का मागच्या वर्षी वापरलं? नाही, हे पहिलंच वर्ष आहे. कशामुळे वापरायला सुरुवात केली? आमच्या बंधुराची बाग होती, ते बघितली. शेजारी. शेजारी फक्त बांध मध्ये होता. इकडे 100% डांबऱ्या होता, इकडे 2 झाडावर डांबऱ्या होता. 100% कोणत्या याच्या होता? केमिकलवर. म्हणजे तुमच्या स्वतःच्या बागावर 100% डांबऱ्या होता. आणि भावाच्या काही नाही, फक्त 2 झाडं होती, ती पण त्याच्यावर एक 5% होता. 5% म्हणजे समजा 100 फळामध्ये 5 फळ, बरोबर का नाही. आज ही साईज आहे साधारण 500 प्लस, तर 500 आणि 600च्या दरम्यान साईज, म्हणजे 1 किलोच्या वर माल आहे आधून. आज हा 100% विदाऊट NPK म्हणजे आपण काय म्हणतो वॉटर सोल्युबल न देता झालेला आहे. म्हणजे आता तुम्ही वॉटर सोल्युबल देताय, तुमचा विश्वास बसतोय याच्यावरती? म्हणजे आता हे असं आता बसणारच नाही ना, ते प्रत्यक्ष बघितल्यामुळे बघितल्यामुळे आहे. आणि विशेष म्हणजे सर, म्हणजे आता ही आंबे बहार आहे, बरोबर, आणि कव्हर नाही, काहीच नाही, कवरिंग नाही, काहीच नाही. आणि ते कुठं सनबर नाही. आणि माल बघितला एकसारखा माल आहे. आता बऱ्यापैकी बागेवरती सेटिंग चांगले पहिल्याच वर्षाला झाले. साधारण किती फळं आणि अंदाजे किती वेट येईल बागेवरती? बागेवर अंदाजे फळ आहे ती 70 ते 80 फळापर्यंत सेटिंग आहे. कमीत कमी 20 किलो तरी झाड. 20 किलो होतं, बरोबर. सर काय वाटतं तुम्हाला, तुमच्या अनुभवातून? आता हे तर समजा सुरुवातीला आहे, तुमचा किती वर्षाचा अनुभव आहे बागेत? 7 वर्षाचा. 8 पिके, बरोबर नाही. आता याचं आपण फोडलंय, बरोबर नव्हतं ना हे प्लॉट. नाही काहीच नाही. आता एकदम क्लीन माल आहे सर. याची स्किन बघा कशी, बरोबर नाही. म्हणजे मोठा होणार आहे. आता दाना जरी बघितला आपण, आता आपल्या काही हे नाही, पण दाना जर बघितला
तर जिथे जिथे आपण आज हे केलेलं आहे व्हिजिट केलेलं आहे आणि हे केलंय. बघा एकसारखा दाना आहे. हो एकसारखा दाना आणि विशेष म्हणजे आता आपण दातांनी तोडलंय आणि हे केलंय. कुठं पाणी दिसतंय तुम्हाला? नाही म्हणजे हा गर आहे आणि जेवढा गर तेवढं वेट. ही घर मोठा पाहिजे. ही डाळिंब जुळलेलं होतं हे कमी होतं का डाळिंब बघितलं ही बघा बघा तुम्ही म्हणजे दाना एकसारखा आहे. याचे आणि याचे दाणे जरी एकत्र केले तर लक्षात पण येणार नाही का दोन्ही वेगळ्या फळांची दाणे. आता इथं किती झाड आहे सगळं? इथं 450 आहे ती आणि- आणि टोटल झाड SBT वाले तुमच्याकडे जी आहे ती हा. ही 1750 झाड आहे. 17.5 झाड. हा. आता तुम्ही खालून आले त्या बागेतून याच्यापेक्षा ती बाग 700 ग्रॅम पत्र आहे. 700 ग्राम फळ आहे. आपण तिकडे पण जाऊया. सर लोट मध्ये आहे. सर लॉट आपण जाऊया तिकडे चला. चालेल. तर पहिल्या वर्षाचा तुमच्या बागेचा अनुभव आणि इथलची बाग बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? 8 वर्षापूर्वीचा अनुभव सांगतो. साईजला आम्हाला अजून झाली नाही अशी म्हणजे एवढी साईज पहिल्या वर्षात हा, हा. कधीच नाही. नाही नाही कधीच नाही. नाही. आता काय वाटतं हे पाहिल्यानंतर? आता पहिल्यानंतर आता आम्ही वापरतोय वापरणार आहे आता कारण की आमचा विश्वास बसतोय. मग आता बघू आता पुढे म्हणजे चमत्कार झाला म्हणून नमस्कार करायचा आहे. बरोबर की नाही? बरोबर आहे. तुमच्या पानावरती अति केमिकल झाले म्हणून त्याला काय झालेलं आहे तो कडकपणा आलेला आहे. आणि ह्या पानामध्ये जो लवचिकपणा आहे हा याला मातीवरती काम झाले. तुमचं काम मला एक सांगा, तुम्ही किती खर्च केलाय बागेवरती या वर्षी अंदाजे? अंदाजे 1800 झाडाला आता शेती नुसतं फवारायचा 2-3 लाख रुपये झाले. किती कसली झाली फवारणीच. फवारणीची? मातीवर किती काम केलंय? मातीवर तेवढंच 1 लाख टाकलं म्हणजे बेसळ 1 लाख 1 लाख बेसेल. फवारणी हो किती? 2-3 लाख 3 लाख 3 लाख. आणि म्हणजे 4 हिस्से जर केले सर तर 25% माती व 75% कुठे? झाडावर. आणि water soluble राहिले की यांचा. वॉटर लिक्विड आहे की व्हायला फवारणी तेवढीच. लिक्विड व्हायला की पण ऐका ना हो, फवारणी तेवढीच. एक होती, हा. त्याला एक सवय होती. नुसतं फवारले जाऊ शकते तेवढं. म्हणजे फवारणी 75%. 75%. 1 लाख रुपये बेसळ डोस बरोबर. Water soluble वेगळं water बर. soluble किती? वॉटर सोल्युशन 80,000 झाले म्हणजे साधारण असं पकडा की 4 लाख 1800 झाडाला 1800 झाडाला 5 लाख रुपये टोटली खर्च झालाय. माझ्या 17.5 जास्त जातो. Cover आहे. नाही नाही आता झाकलेलं नाही. ऐका ना 5 लाख रुपये खर्च झालाय आता बरोबर. Water soluble आहे. तेवढा झालाय आता 1700-1750 झाडे त्यांची तुमचं किती झालं? माझा आता 2.5 लाख रुपये खर्च झाला. किती झाडांना 1750 झाडाला स्प्रे आणि खत बित सर्व? पित सगळं बरं त्यातला स्प्रे व किती खर्च झाला अंदाजे? स्प्रेवर झाला असेल लईत लई 60 ते 70 हजार रुपये. बरं आणि बाकी कुठे केला तुम्ही? सगळा मातीवर. ओके तुम्ही कुठे केला? वर केला सगळा फवारणी. लक्षात ठेवा. तुम्ही हवेत गेले लक्षात घ्या. आम्ही तर सगळं गेलेच हवेत. आणि लक्षात आहे, मला सांगायचं तेवढं एकच आहे की सर्वात महत्वाचं तुम्ही जो खर्च केला हा 100% तुमचा जो मातीवरचा खर्च व्हायला पाहिजे तो कुठे गेलेला आहे? सर्व हवेत गेलाय. म्हणजे तुम्ही उलटा कार्यक्रम करायला होता आता. 5 लाखाचं जर कॅल्क्युलेशन केलं 100% तर 20% तुमचा मातीवर खर्च झालाय. 80% हा टोटली तुमचा लॉस मध्ये. आता यांचं गणित उलट आहे. यांनी किती खर्च केला? 60,000 रुपये 2.5 लाखामध्ये. 1,90,000 किंवा 2 लाख रुपये कुठं खर्च केला? मातीवर. मला एक सांगा, आता तुम्ही पण खर्च केलाय बरोबर. 5 लाख तेवढ्याच झाडांना, त्यांनी पण खर्च केलाय 2.5 लाख. फक्त गणित उलट केले. आम्ही उलटे कसं तुम्ही काय केलं? मायनस केलं, त्यांनी काय केलं? प्लस केलंय. दोघांमध्ये तुमचं म्हणजे तुमचं वैयक्तिक मत काय आहे त्यामध्ये? नाही चांगलं वाटतं. हे चांगले की नाही? तरी पण पुढल्या वर्षी तुम्ही केमिकल जाणार आहे. नाही जात. पण डबल खर्च जर म्हटलं तर खूप मोठा खर्च आहे. सोलापूर मार्केट डाळिंब सगळी अशी बरोबर. तुमच्या भागात नाही हो नाशिक पट्ट्यात ना ना इथल्या भागातली ही जुळतच ना. जुळतच नाही. आता हे जुळलंय ना, पण जुळलंय. याचं मेन कारण काय माहिती आहे सर? मातीवरती काम जर झालं चांगलं तर माती जर चांगली सदृढ झाली, सशक्त झाली तर 100% तुमचे पिकं चांगले येतात. पीक कोणतं असू द्या, SBT ही मातीवरती काम करते. पिकावरती काम करत नाही. आलं का लक्षात? म्हणून तुटून सुद्धा निघत नाही. बसा उपटत. आता त्यांचा एवढे माहिती आहे. पोकळी निर्माण होते. आणि काय होतं, कार्बन वाढल्यानंतर रानामध्ये भुसभुशीतपणा येतो. आलं का लक्षात? आणि जेवढं भुसभुशीत तेवढं तुमचं आपटेक चांगलं होणार आणि झाड ते जे टाकलंय तुम्ही ते 100% काय करतं. प्लॉट मध्ये बघायला फरक होता. दोन्ही ते पाणी वरचं मागचं होतं. हो तर त्या रानात भुसभुशीत पाणी भुसभुशीत. आहे आणि घरापाशी प्लॉट बघितला त्या रानात भुसभुशीत पाणी. बरोबर का नाही? आता आपण काय करू, त्यात खालच्या फरक प्लॉट पडतो. मध्ये जाऊया, तिथलचे एक बघूया. चला बघा, हे झाड किती वर्षाचे? हे झाड 3ऱ्या वर्षी आहे. 3ऱ्या वर्षाला आहे ना. हा आता पलीकडून बंधूंचा भाग होता हा. बरोबर नाही? बंद. त्याच्यावरती 0 डाग होता. हा आज ह्याच्यावर तुमच्या बागेवरती आपल्या बागावर आज डांबऱ्या ही
कसलाच गेल्या नाही. वर्षी 80% तरी होता. 100% 100%. 100% डांबऱ्या होता. माल किती होता गेल्या वर्षी? माल 6 टन निघला होता पहिल्या वर्षी 10 टन निघला आणि दुसऱ्या वर्षी 6 टन निघला. रिवर्स झालं. डाळिंब बागायत दर रिवर्स व्हायला पाहिजे का पुढे जायला आणि पाहिजे? रासायनिकचा मी बेसळ घेताना 2-2 किलोने घेतला होता. गेल्या वर्षी हा, काय 2 काय किलो वापरलं? 2 किलो असं. म्हणजे 10-20 1880 जी आहे हा. ही 2-2 किलो झाडाच्या प्रमाणानं वापरला होता. बर. त्या वर्षी काय परिस्थिती ह्या वर्षी या वर्षी सगळा क्लीनच माल आहे. आता येतं जर न बघितलं, जागता बाग अशी म्हणजे काहीच नाही. साधारण या झाडावरती माल किती वाटतं तुम्हाला? झाडावर माल कमीत कमी ती 30 ते 35 किलोच्या आसपास 35 किलो, हा. बरोबर नाही सर? माझी तुम्ही म्हणले आता एक आपण ही खालच्या भागातली फळे, बरोबर नाही? आणि याच्यापेक्षाही मोठा माल आहे इथं, बरोबर का नाही? हा जर माल बघितला आता वरती बघा किंवा खाली बघा, आतमध्ये बघा ना, जे हे बघा. आणि टोटली माल हा कसा आहे? क्लीन अँड नीट. एक डाग सुद्धा वाटतंय का सर यावर्षी मला? हा, तिथं एक्सपोर्ट बघा. थोडा ते माल, तो तेवढा एक माल काढा बघा. काढू हा गोल फिरवा, काढून हो काढा. थोडा काय द्या काल आलती सर एक्सपोर्ट पाठीमागच्या वर्षी इतकं ज्या रोगाला बळी पडली बाग की सांगून उपयोग नाही. असं बागाकडे बघू वाटत नव्हतं आलं हँग झालतं आणि हे हँग झालतं. एवढा खर्च केला आपण. पण रासायनिकवर खर्च अतिरिक्त झाला अच्छा. आणि उत्पन्न त्याच्या निम्म्याने आलं. गेल्या वर्षी खर्च किती झाला पाहिजे? गेल्या वर्षी 6 लाख रुपये खर्च झाला. ती वरची बाग नव्हती सर एवढी. किती या भागात? 850 झाडाला 6 लाख रुपये खर्च केला. आणि या वर्षी ह्या वर्षी 2.5 लाख 1750 झाडाला केलं. सर किती फरक पडला दुपटीनं? आणि खर्चात किती फरक पडला? निम्म्यावरच खर्च आहे. म्हणजे पाठीमागच्या वर्षी बहार उतरताना तुम्हाला सांगितलं होतं हा, या कोपऱ्यावर हा. PPT सोबत या 100% बाग सक्सेस करून देऊ. आपण वाटतं? कष्टापासूनच काम चालू केलं. किती तर या बेस्ट वर्षी रेस्ट थोडी काही झाली पण गाय गाय मला सांगा, सरांनी जसं सांगितलं होतं किंवा शब्द दिला होता, त्याप्रमाणे SBT बरोबर आले हा. तर 100% तुम्हाला आम्ही सक्सेस करू. करू. आज त्याचं हे म्हणजे काय सर्टिफिकेट म्हणावं लागेल, बरोबर हा. नाही? काय म्हणावं लागेल? ह्या मालाला अजून बी एवढी साईज झाली तरी बी आणि टाइम आहे. अजून वेळ आहे याला. माल चपटा दिसतोय का नाही? म्हणजे चपटा खड्डा आहे अजून आणि हे वेळ- बी आणि पाकळी आणि ही बी जुळली नाही. आता ही कशी जुळली बघा, हो. तशी ही पाकळी जुळली नाही अजून. ह्याला म्हणजे जे मगाशी तू म्हटले का 700 ग्रॅम पर्यंत माल जाणार आहे, बरोबर की नाही? आज साधारण उलटी प्रक्रिया झाली. 1887 झाडांना 2.5 लाख खर्च आणि 800 झाडांना 6 लाख रुपये खर्च आणि उत्पन्न फक्त 30% नफ्यात होतं, बरोबर की नाही? आज सर्व चित्र बदलले. बेसल डोस किती वेळा गेला आपला? बेसळ रेस्टचा एक आणि आपला आता 2 चाल 2 वेळा गेला. साधारण कृषी दहन वगैरे किती किलोने गेला असं? एक किलोनं आता हे ती 1.5 किलोनं बरोबर, म्हणजे 2.5 किलो 2.5 किलोनं. बरोबर का नाही? हम्म. सर्व बेसल डोस जर पकडला तर 3-3.5 किलो पर्यंत गेला असेल, हा. बाकीचे NPK वगैरे पकडून. तर ह्या बागला आता फरक आता soluble जे आहे chemical मध्ये एक चिमट सुद्धा दिलेला नाही. एकही दाना. एक ही दाणा दिलेला. आता आपण बघितलं 72चा तिथं कॅन हा. पडलेला आहे, बरोबर का? हा. आता ह्याला आपण आपल्या जे NPK ग्रेड आहेत ना वॉटर सोल्युबल मध्ये ते देतो. किती कॅन गेले असतील आतापर्यंत सर्व, अगदी सर्व ग्रेडच्या? सर्व ग्रेडचे काय प्रत्येक 2-2 ऍप्लिकेशन झाले प्रत्येक 2-2 grade चे. ऍप्लिकेशन झाले. म्हणजे तिथं सुद्धा तुमची बचत झाली. आता तुम्ही जे मग आपलं बोलला, 42-43 ग्रेड 42 रुपयाला भेटते हम्म. 20 लिटरची. बरोबर. एकरी Sorry, किती? 41. एकरी प्रमाण सोडता 7 लिटर. म्हणजे माल लोड बघून सोडतात. ह्या झाडाला 7 लिटर दिलं, 10 लिटर दिलं तर किती रुपये खर्च आहे? 2,000 रुपये. दोन. मी म्हणतो 10 लिटर दिलं 2,000 रुपये खर्च आहे. तुम्ही मगाशी बोलले की तुम्ही 7-7 किलो ग्रेड देताय, 7-7 किलो परत त्याच्यात आणखी दुसरं काही मिक्स करताय. हा. आपण फक्त NPK आणि सॉईल देतोय. साधारण आपला खर्च येईल फार झालं तर सर 2 लिटर सॉईल धरलं 900 रुपयाचं, 1,000 रुपयाचं. आणि NPK ग्रेड समजा 2,000 रुपये, 2900 रुपये, 3,000 रुपये येतो, बरोबर का नाही? तुमचा किती खर्च येतो केमिकल मध्ये? आमचा बाकी येतो 5,000च्या आसपास. सगळी म्हणे आपलं 2,500 होतं. 2,500 होता आपला. म्हणजे मला वाटते 5-5 किलोने जर म्हणलं होतंय तेवढं. 5,000 रुपये खर्च एका ऍप्लिकेशनचा आहे. आणि आपला SBT धरला तर 2.5 ते 3,000 फवारणी रुपये. किती दिवसाला घेता तुम्ही? 2,500. फवारणी कसं आहे वातावरण बघून 5 दिवसाला 6 दिवसाला. आम्ही 8 दिवसाच्या आत कधीच घेतली. हा, नाही आता थोडं पावसाला नाही, 5 दिवसाला निसर्ग जर बदलला तर 100% आपल्याला त्याची गरज आहे. किंवा इथं माल बघा, आता हे सर्व माल आतल्या गाडीला सर बघा. आता हे जर बघितलं तर नारळाने फळ दिसतं सर, बरोबर ना? हे बघा इथं बंचेस मध्ये नारळच आहे ना, अजून त्याला वेळ पण आहे सर. आता इथं बघा बंचेस मध्ये हे चित्र गेल्या वर्षी वाटलं होतं का? इकडे बघा. आता हे बाग असे जर शेतकऱ्यांचे समजा होत आहे
तर याच्यापेक्षा आनंद दुसरा काय, बरोबर का नाही. जर कृषीधन हे जर असेल, गाडी असेल, SBTचे ड्रायव्हर जर असेल, तर सॉईल आणि ते त्याचे कंडक्टर असे समजा बाकीचे प्रोडक्ट. आणि पाया जर तुम्ही भक्कम केला, पण त्याबरोबर जर तुम्ही पायावरची इमारत सुद्धा प्लॅनिंग मध्ये केली, तर 100% काय होतं, स्ट्रक्चर कसं होतं, असं होतं. आता इथं बघा तुम्ही, सर खालून इथून एक काय झालं आता लोड आला आहे माल दिसा आणि सर हे आहे ना, तुम्ही जे म्हणता ना 35-40 किलो माल, साधारण ह्या फळाचं वजन अजून हे होणार आहे. आणि 20 ते 25 ग्रॅम. आता तुम्ही डायमंड 72 सोडलंय ना, तुम्हाला 72 तासामध्ये तुम्हाला दिसतील ते. आणि 72 म्हणजे 72ची अलग लक्षात. तुमची शायनिंग असेल, तुमची क्वालिटी असेल, तुमचे माल म्हणजे माल दिसणार. कलर साठी वेगळी फवारणी वगैरे काय नाही, तसले कुठलीच वापर काही नाही वेगळं नाही बाबा. कुठं काय म्हणतात का, कुठं रंगारी काय सुद्धा नाही, regular. आजपर्यंत माझ्या मते सर जेवढे आपले SBT बाग आहे, यासाठी कलर साठी स्पेशल असं काय औषध आपण दिलेलंच नाही. बरोबर. सर्वजण आपण इथं सर्वजण डाळिंब बागायतदार आहे, प्रत्येकाच्या घरी थोडी थोडी डाळिंब आहे, बरोबर का नाही. प्रत्येक जण शेतकरी. आता शेतकरी कधी आनंद होतो सर, ठीक आहे, असं असं पिकले असं पिकले आनंद होतो कधी. म्हणजे काहीतरी शेतामध्ये चांगलं झालं, शेतातून 2 रुपये जर खर्च केला, तिथं जर उत्पन्न जर मिळालं, तर तिथं शेतकरी आनंद होतो, बरोबर नाही. आणि जर हे जर सर्वांचा आनंद जर आपल्या जर कामातून किंवा आपल्या मार्गदर्शन येत असेल सर्वांच्या, तर निश्चित एक आनंदी आणि किंवा पुण्याचं काम समाधान पण आहे. एक दिवस असा पण होईल की प्रत्येक शेतकऱ्याचं स्वप्न बनेल SBT, आणि ते स्वप्न साकार करणारी सर्व आमची टीम आहे, बरोबर नाही. आता सर तुमचा एकदा पुन्हा परिचय द्या. माझं नाव ज्ञानेश्वर सुरेश सरडे, राहणार कन्नेरगाव, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. बरोबर. मोबाईल नंबर 9689686555. बरोबर. आणि बघा शेतकरी मित्रांनो, आपण काय हार्वेस्टलाच नाही आलेलो आहे. यांचे कमीत कमी पहिले 2 व्हिडिओ सेटिंगचे आहे आणि सेट झाल्याचे पण आहे, बरोबर नाही. म्हणजे आपण 3 टप्प्यामध्ये आज व्हिडिओ काढतो. आज हार्वेस्टचा व्हिडिओ हा समजा, एवढ्या 4-5 दिवसात 8 दिवसात हे करणार आहे. आणि मी जसं बोललोय की प्रत्येकाच्या शेतामध्ये SBT पुरवण्याचं जे काम करतात किंवा SBTचं स्वप्न साकार करण्याचं काम करते, ही आपली टीम आहे सोलापूरमध्ये. तर इथं ज्योतिराम सर मार्गदर्शन करता, शंभू मार्गदर्शन काय माडामध्ये वगैरे तिकडे. तर सर तुमचा एक नाव नंबर सांगा. माझं नाव ज्योतिराम ताटे, भूमी ॲग्रो कंदर, मोबाईल नंबर 9765193675. जर SBT माझ्यानंतर कोणी जास्त काम करत असेल तर किशोर सर असतील, काळाने सर असतील, इजा सर असतील, जे आपले FC असतील, अभि सर असतील, हे प्रत्येक डिस्ट्रीब्युटर काम करत आहे. आणि यांनीच हे आज दिवस जे आणले तुमचे, हे सर्व डिस्ट्रीब्युटरांच्या कष्टाचं फळ आहे. त्यांनी सांगितलं आणि तुम्ही केलंय, म्हणजे दोन्ही हाताने टाळी वाजवली. सर सर्व टीमच्या वतीनं, सोलापूरच्या वतीनं आणि कंपनीच्या वतीनं मी तुमचं पर्सनली नाही तर सर्व टीमच्या वतीनं तुमचं खूप आभार मानतो. आणि सगळेजण एकदा टाळ्या वाजवा सरांसाठी, की असंच मार्गदर्शन सरांकडून प्रत्येकाला व्हावं. मी असो किंवा नसो, पण हे मार्गदर्शन सरांकडून किंवा आपल्या टीमकडून प्रत्येकाला मिळालं पाहिजे, बरोबर की नाही. सर तुमचा एकदा नाव नंबर सांगा. आणि विशेष म्हणजे सर आज आजारी असताना पूर्ण आपल्याबरोबर दिवसभर वेळ दिलेला आहे. म्हणजे त्यांना पण शेतकऱ्यांप्रती इतका प्रेम आहे. आणि स्वतः शेती आहे सर, त्यांचे डाळिंब बागा असू द्या, द्राक्ष बागा असू द्या, पेरू आहे आत्ता, खूप म्हणजे आदर्श घेण्यासाठी. घेतलाय ना. मामाच्या घेतलाय. घेतलाय. तर सर एकदा मामाचा बी एकदा मोबाईल नंबर घ्यायचा. घ्यायचं तुमचं पण विचारायचं. शॉपचं नाव आहे श्री स्वामी ॲग्रो, हा. बेलोंडीमध्ये शॉप आहे. मोबाईल नंबर 9730144141. आणि ही बाग काय म्हणजे महाराष्ट्रात माझ्या मते खूप टॉपला राहतील टॉपला बाग आहे. आज जेवढ्या बागा बघितल्या सर, जेवढे व्हिडिओ, जेवढे SBT आज बाग आहे सर, किती बाग आहे आपली 100 एकर 100% SBT वर आहे, आणि 100 एकर 50% बेसल 200 SBT. 200 एकर बाग आहे तुमच्याकडे. 200 200 एकर बागावाले शेतकरी समाधानी 100% सगळे शेतकरी समजतात. जे 50% वापरले ते सगळे म्हणतात पिल्ल्यावर 100% वापर. म्हणजे आणि प्रत्येक शेतकऱ्या संघ 2-2, 3-3 शेतकरी तर माझ्याकडे दररोज येते. बरोबर ना? आता रेस्ट पिरियड पासून आपण चालू करू. हा ना? हो 100% आणि वापर. रिझल्ट कसे आले? मला कवाच म्हणजे अपेक्षित नव्हतं की मामाला अशी बाग कवाच नाही, म्हणजे त्यांचा 2-3 वर्षाचा अनुभव बघता. आणि एक होते आपल्या आता गेल्या वर्षी मामाला असं फिरवून खायचं म्हणलं तर एक चांगलं फळ दिसत होतं. असं भिंगवून जर एक फळ बघायचं म्हणलं तर त्यांच्या बागेत म्हणजे एक पूर्ण खराबच. एक फळ असं भिंगवून गोल नव्हतं नीट, सगळा डांबळ्या पूर्ण प्लॉट खराब. आता हे त्यातलेच होते ना, कारण पलीकडून बंधूची आहे आणि इकडं, आणि त्याच 2 एकर बागेवरती आज 200 एकर बाग आपली SBT वरती झालेली. आणि हे असंच पुढं म्हणजे उन्नती हो आपल्या सर्वांची, हीच तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद.